नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। वृक्षमित्र अरुण पवार यांच्याकडून लग्नाच्या वाढदिवसानिमित्त 2700 रोपांचे वाटप। राज्य शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वृक्षमित्र पुरस्काराने सन्मानित अरुण पवार यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवसानिमित्त 2700 रोपांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे। नुकतेच अरुण पवार यांनी भंडारा डोंगरावर वृक्षारोपण केले। वृक्ष लागवड चळवळ वाढली पाहिजे या हेतूने त्यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील विविध संस्थांना 2700 झाडांचे वाटप केले आहे। यामध्ये मलकाप्पा शिवशरण यांना 100 रुपये, श्री ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेसाठी संस्थापक अध्यक्ष संतोष सुरवशे यांच्याकडे 100 रुपये, पंडित गुरु पारडीकर महाविद्यालय परळी यांना 1100 रुपये घेण्यासाठी 11,000 रुपयांचा निधी, सुदीक्षा फाउंडेशन 100 रुपये, विजय वाघमारे फाउंडेशन 200 रुपये, जनकल्याण प्रतिष्ठानसाठी संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब काकडे यांच्याकडे 700 रोपांचे वाटप करण्यात आले आहे। ज्या संस्थांना रोपे पोहोच करणे शक्य नव्हते त्या संस्थांना निधी देऊन रोपे खरेदी करण्यास सांगितले आहे। अनेक संस्थांना 25 ते 50 झाडांचे वाटप करण्यात आले। यामध्ये पिंपळ, वड, करंज, आवळा, चिंच, कडुलिंब, चिकू, सीताफळ, नारळ, जांभूळ, आंबा, पेरू, लिंबू आदी रोपांचे वाटप करण्यात आले। सर्वच नागरिकांनी वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमावर होणारा खर्च कमी करून झाडे लावण्याची गरज आहे। वृक्ष लागवड चळवळ वाढीस लागली पाहिजे असे अरुण पवार यांनी यावेळी सांगितले आहे। रयत संवादसाठी अशोक शिवशरण, पिंपरी चिंचवड, पुणे। कुमारी दक्षा सैदाप्पा धोडमनी हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त लाख शुभेच्छा। शुभेच्छुक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय सैदाप्पा झळकी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट दुधनी शहराध्यक्ष माननीय गोरखनाथ धोडमनी, RPI मुस्लिम आघाडी दुधनी शहराध्यक्ष मेहंदीमिया जिडगे, GM ग्रुप संस्थापक गुरुशांत मगी, वेणू केशवन, संतोष जन्ना, गुरु धोडमनी, खाजाप्पा लोडे, गौतम सक्करगी, सैदाप्पा हादीमनी, अनिल गायकवाड, गौतम शिंदे व माननीय गोरखनाथ धोडमनी मित्र परिवार दुधनी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर।